नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को-पॉट बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, गल्फ 4 T+ आणि मुथूट फायनान्स. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं. त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या लाडक्या स्पर्धकांचं, हुकमी एक्क्यांचं आणि आपल्या टीम कॅप्टन्सचं. मित्रांनो, संगीत सम्राटच्या निमित्तानं या मंचावर सतत वेगवेगळ्या थीम्स आणि वेगवेगळ्या विषयाची गाणी सादर होत असतात. आजचा विषय आहे महाराष्ट्राची लोकधारा. लोकसंगीताची शैली म्हणजे मोकळी आणि स्वतंत्र. मनात जे आहे, जसं आहे ते तसंच्या तसं व्यक्त करण्याची मुभा हे लोकसंगीत नेहमीच देत असतं. शृंगार रसात खोल उतरून त्यातल्या नाजूक गोष्टी अलवारपणे समोर ठेवणं असेल, तारुण्याचं वर्णन करत असताना मनातली हुरहुर खोडकर पद्धतीनं मांडणं असेल, पोवाड्यातून शौर्यगाथा सांगताना ऊर भरून यावं असा शब्दांचा तलवारीसारखा वापर असेल, किंवा भक्ती रसात अथः ते इतीपर्यंत बुडून जाण्याची मनात तीव्र इच्छा निर्माण करणारं असेल, लोकसंगीतानं कधीही कसलंच बंधन स्वीकारलं नाही. जी लोकांमधून येते, जी लोकांसाठी असते आणि जी लोकांना एकत्र आणते, जोडून ठेवते, ती म्हणजे लोकधारा. आज याच शैलीतल्या गाण्यांचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि या स्पर्धेला एका नव्या ढंगात आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. तर आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी मी विचारणार आहे मागच्या राऊंडच्या विनिंग कॅप्टनला, म्हणजेच राहुल सक्सेनाला. राहुल, तू मागच्या राऊंडचा विनर होतास आणि प्रथेप्रमाणे तुला तो ॲडव्हान्टेज आहे की तू कुठल्या टीम बरोबर लढणार आहेस हे तू चूज करू शकतोस. तू काय ठरवलंयस? सबके साथ कंपटीशन करने में बहुत मज़ा आता है, मगर जुईली एक ऐसी परफॉर्मर है जिसके साथ परफॉर्म करते टाइम कभी भी कुछ एक डबल मज़ा हो जाता है. मज़ा, और जैसा फॉर्मेट चल रहा है 1 लेवल अप, तो मैं चाहूँगा कि जुईली की टीम के साथ मैच हो. लेकिन एडवांटेज का फ़ायदा तो सभी उठा रहे हैं और ये वक्त तो वैसे बहुत अभी क्रिटिकल हो गया है. फ़ायदा उठाना बहुत ज़रूरी है. तो प्रथे प्रमाणे ही सही, मगर मैं चाहूँगा कि पहले बाकी 2 लोग जो अभी राउंड में हैं पहले वो परफॉर्म करें. मतलब कि लयदार मराठवाड़ा और नाद मधुर सह्याद्री, इनका मैच पहले हो और उसके बाद हम हमारा मैच प्रेजेंट करते हैं. ग्रेट. राहुलनं पुन्हा एकदा ॲडव्हान्टेजचा पुरेपूर वापर केलाय आणि त्यामुळे तो लढणार आहे स्वरमय कोकण या टीमशी, पण आज नाही, उद्या. त्यामुळे मी आजच्या स्पर्धेची सुरुवात करणार आहे नादमधुर सह्याद्री आणि लयदार मराठवाडा यांच्यापासून. आणि आता मी इथे अशा एका स्पर्धकाला बोलावणार आहे ज्यानं क्लासिकल ते सेमी क्लासिकल, गझल ते गोंधळपर्यंत सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केलाय आणि आजही तो असंच काहीतरी वेगळं सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नादमधुर सह्याद्रीतून कैवल्य केसकरचं. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. आग ग ग ग ग ग ग ग, आग ग ग ग ग, देवा रे देवा, आता काय मी करू, अहो कुणाला सांगू, अरे दादा दादा दादा, अरे बया बया बया, अरे विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. हो, काय झालं महाराज? काम क्रोध विंचू चावला, अरे रे रे रे, तम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालिला. विंचू चावला महाराज, विंचू चावला महाराज, अरे विंचू चावला. अग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, देवा रे देवा, आता काय मी करू, अहो कुणाला सांगू, अरे दादा दादा दादा, अरे बया बया बया, अरे विंचू चावला रे, विंचू चावला रे, विंचू चावला. हो, मनुष्य इंगळी ती दारुण, म्हणजे दारुण. ए दारूचा इथं काय संबंध? दारुण म्हणजे भयंकर,
भयंकर म्हणजे तो आपला अभ्यंकर काय? अभ्यंकरचा इथं काही संबंध नाही. भयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे मैंदाळ भयंकर. अन मैंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर. मनुष्य इंगळी ती दारुण मज नांग मारिला तिनं म्हणजे तर आपल्या खालच्या इथल्या गंगीनं काय? ए गंगीचा इथं काय संबंध? मग रंगीनं कुणाचा बी इथं काहीच संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा अंदाजे केवढा? तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी ती दारुण मज नांग मारिला तिनं अर सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. विंचू चावला महाराज. विंचू चावला. अरे महाराज अरे विंचू चावला. आग ग ग ग ग ग ग आग ग ग ग ग देवा रे देवा आता काय मी करू? अहो कुणाला सांगू? अरे दादा 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 अरे बया 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 अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो क्या बात है. कैवल्य आता तू काय काय करणार आहेस जरा मला सांगूनच टाक. मला खरंच असं कधी वाटलं नव्हतं जेव्हा मी संगीत सम्राटमध्ये आलो की मी विंचू चावल्यासारखं गाणं कधी मंचावर सादर करेन. सो थँक्यू सो मच. मी खूप एन्जॉय केलं. आपण विचारूयात परीक्षकांनी एन्जॉय केलं का? आदर्श कैवल्य आवाज वाढव. तू काय काय करतोयस आणि हे सगळं आम्ही बघत असताना आम्ही खूप एन्जॉय करतोय मित्रा. तू संगीत सम्राटचा खरा मानकरी आहेस. मी एवढं 100% सांगू शकतो. कारण जे जे तू आतापर्यंत गात आलायस ते अप्रतिम अटेम्प्ट करत आलायस आणि त्याबद्दल शेंदेशाही सलाम तुला मित्रा. असंच करत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. राहुल दादा कैवल्य मला तुझ्याकडून ही मला असं वाटतं एक मोठी गिफ्ट मिळाली. कारण अशा पद्धतीचं गाणं मी कधी इमॅजिन पण केलं नाही की तू गाऊ शकशील. पण तू खूप चांगला अटेम्प्ट केलास. थँक्यू दादा. तू एन्जॉय करत होतास आणि तू त्या फॉर्मशी खूप प्रामाणिक राहून ते सादर करायचा प्रयत्न केलास. म्हणून मी तुझं विशेष कौतुक करतो. खूप छान. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. आणि मला एक गोष्ट ॲड करायची आहे की कैवल्य तू परफॉर्म करत असताना तू कुठेही विचार केला नाहीस की आपण कसे दिसतोय, आपण हे असं करायचं का, चेहरा असा करायचा का, या म्हणजे कळलं ना तुला ऍक्टिंग करायची का, किंवा ते सगळं एक्सप्रेशन ते सगळं करताना तुला ते तू ते मनातनं करत होतास आणि ते करत असताना आपण वाईट दिसू का टीव्ही वरती याचा कसलाही विचार न करता तू छान गायलस. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण एका कलाकाराला असंच असणं अपेक्षित आहे. स्पेशल मेन्शन कोरस करता. खरंच विंचू चावल्यासारखा वाटत होता तुम्हाला. सावलीचा आवाज इतकं गोड आहे आणि इतका बारीक आवाज येत होता तिचा ना, त्यामुळे आम्ही म्हणत होतो हिला विंचूच नक्की चावलाय का, हिला मुंगी चावली. तर आम्ही आमची गंमत करत होतो. पण सावनी खूप छान मजा आली. खूप चांगलं तू त्याच्याकडनं करून घेतलास. व्हेरी गुड. आजच्या आपल्या थीम मध्ये अग्रेसर कोणी असतील तर तो हा ग्रुप आहे. कारण पोवाडा म्हटलं की ज्यांना ऐकायला आपण कायम आतुर असतो ते आता इथे येणार आहेत. जोरदार त्यांनी स्वागत होऊन जाऊ दे फोक रिवायवल या ग्रुपचं. धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा राजाचा गाजा मुजरा हो माझा मुजरा हो माझा नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूला सदा भिडवीन मुलुक मिळवून झेण चढवी हाजी मुलुक मिळवून झेण चढवी हाजी. आणि या आपल्या शिवाजी राजाला पकडण्यासाठी खानानं तप्तात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि मग मजल दर मजल करत खान निघाला. तो कसा कसा पंढरपूर सोडून या सिंगापुरी खान पंढरपूर सोडून या सिंगापुरी खान
चित्रलिंग देवस्थान प्रसिद्ध महादेवाचं स्थान करी उद्ध्वस्त हे ठाण हिंदूस देव नाउरला हिंदूस देव नाउरला हिंदूस देव नाउरला मराठ्यांचा उदय काल सरला जिरा जिरा रजी मराठ्यांचा उदय काल सरला जिरा जिरा रजी खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे आई भवानी यश दे शिवबाला खान भेटीस शिवबा निघाला तुझे करू धाव ग केला आई भवानी बळ दे ग त्याला आणि जगदंबेनं दार उघडलं आणि राजानं पोशाख चढवला तो कसा 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 चिलखत चढवी अंगाला हो अंगरखावरती चढविला चिलखत चढवी अंगाला हो अंगरखावरती चढविला लावून ढाल पाठीला होरी समशेर हो कमरेला आसनीत विज्वल पुविला हो वाघनत्या घालून बोटाला तंग विचार घातली पायाला हो चिर टोप शोभे डोईला घेऊन जीवा माल्याला वीर झाला वीर झाला घेऊन जीवा माल्याला वीर झाला वीर झाला अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी शिवराय जवळ जाऊन शिवराय जवळ जाऊन भेटती कडकडून खानून कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं? बगलेत धरून या मान दाबू लागला जोर जोरान कमरेची कट्यार काढून मस्तकीवर करी खान. शिवबान पूर्ण जाणून वाघ नख्यात धरल्या रोखून पोटात खूप शिकलो झालं काढला कोतळा फाडून दगा दगा म्हणून काढायला सोडला दगा दगा म्हणून खानाला सोडला घेऊन चालला हा वीर तितक्यात घडला काय प्रकार सय्यद बंडा धावला सत्वर तितक्यात फिरला दैवाचा दूर जीवा माल्या करती प्रहार होता जीवा म्हणून या शिवा होता जीवा म्हणून या शिवा रामानंद उगले शाहीर रामानंद उगले शाहीर चालणे कर गुरु मम थोर देवानंद माळी दान देणार पिताजीचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार जय भवानी जय शिवाजी क्या बात है तोडलत सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलंय आणि आदर्शनी तुला इथे येऊन तुम्हाला नमस्कार केलेला आपण विचारूयात आदर्शला आदर्श मी आजपासून रामानंदला शाहीर रामानंद म्हणणार आहे क्या बात है कारण तुझ्यात जी शाहिरी आहे ती शिकून आलेली नाही आहे ती तुझ्यात आहे आणि शाहीर हा जन्माला येतो मला आज तुला गाताना बघून तो अख्खा प्रसंग महाराजांचा तो जो काही घडलेला प्रसंग होता तो अख्खा तू तुझ्या परफॉर्मन्समधनं उभा केलास
ते अख्खं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं होतं रे. आणि असं सादरीकरण करणारे म्हणजे मी खूप कमी लोकांना बघितलंय, पण मला आज शाहीर विठ्ठल उमप यांची खूप आठवण आली. आणि त्यांच्यासाठी आणि रामानंदसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मला त्यांचा पण आवाज तुझ्यासारखाच असा खडा आवाज होता आणि तेही असंच परफॉर्म करायचे मित्र. आणि मला आज कुठेतरी तू त्यांच्या रूपात दिसलास. कमरेची कट्यार काढून मस्तकी वर करी खालं. शिवबानं पूर्ण जाणून खूप पुढे जाणार आहेस आयुष्यात. ऑल द बेस्ट. आवाज वाढव. राहुल दादा, मला असं खरंच वाटतं की तू जान आहेस ह्या अख्ख्या ग्रुपची. आणि तू फोकसमध्ये असलास की ते सचिन तेंडुलकर सारखं आहे. दुसरं कोणी बॅटिंग नाही केलं तरी चालते. सचिन आऊट झाला की टीम आऊट, तसं आहे तुझं. त्याच्यामुळे मला खूप आज आनंद झाला आहे. मला कळलं नाही अभि तुला रडायला आलं. तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं मला. नाही, त्याचं गाणं ऐकल्यानंतर आपोआप ते आलं ना. हां, ते थोडं आमच्याही डोळ्यात आलं. क्या बात आहे. जिओ. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण? दोन्ही स्पर्धकांनी अप्रतिम परफॉर्म केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला भाग पाडलेलंच आहे की दोन्ही टीम्सला म्हणजेच लयदार मराठवाडा आणि नाद मधुर सह्याद्री या दोन्ही टीम्सला एक एक पॉइंट मिळतंय. दोन्ही टीमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही दोघेही बसू शकता. आणि आता मी मंचावर परफॉर्म करायला बोलवणारे पहाडासारख्या आवाजानं सातत्यानं आपल्याला इम्प्रेस करणाऱ्या अभिजितला. अभिजित, होऊन जाऊ दे 1 लेवल ऑफ परफॉर्मन्स. हे कोल्हापूरची अंबाबाई तुम्ही गोंधळाला यावं. तुम्ही जागराला यावं. हे तुळजापूरची तुळजा भवानी आई तुम्ही गोंधळाला यावं. तुम्ही जागराला यावं. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. आई उदेग तुळजाबाई. तुळजा भवानी अंबाबाई. आई उदेग तुळजाबाई. तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. हे खुशीन गोंधळाला आली रे. तुळजा भवानी माझी. तुळजा भवानी माझी. खुशीन गोंधळाला आली रे. तुळजा भवानी माझी. तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे. तुळजा भवानी माझी. तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे. तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. आई उदेग तुळजाबाई. तुळजा भवानी अंबाबाई. आई उदेग तुळजाबाई. तुळजा भवानी अंबाबाई. हे भवानी मी तुझा भक्त खरा. भवानी मी तुझा भक्त खरा. हे भवानी मी तुझा भक्त खरा. भवानी मी तुझा भक्त खरा. उद्या जोगती नाच नाचती. उद्या जोगती नाच नाचती. भक्तीची परडी सांभाळ डुगडुग ज्ञानरसाचा झरा. आता ज्ञानरसाचा झरा. कवडीच्या माळा बांधुनी गळा. कवडीच्या माळा बांधुनी गळा. मागू जोगवा जरा. मागू जोगवा जरा. मागू जोगवा जरा. हे येळाला धावून आली रे. तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला गोंधळाला
कडक. आदर्श. अभिजित, रिदमिक गाणं, गोंधळ गाणं किती अवघड असतं हे मला माहिती आहे. तू कडक गायलास, त्यामुळे मी तुला स्टँडिंग ओवेशन देणार आहे. आली आली हो गोंधळाला गोंधळाला दुर्गा भवानी माझी. लव यू. थँक्यू. आवाज वाढव. थँक्यू. राहुल दादा. अभिजित, हे पण तुझं होम पिच आहे. तुझा आवाज अतिशय फोर्सफुल आहे. ओव्हरऑल एक असं खरंच वाटतं की डोळे मिटून समोर अंबाबाईच उभी आहे किंवा रेणुका माताच उभी आहे किंवा तुळजाभवानीच उभी आहे. त्याच्यामुळे ते सगळं तुझ्या गाण्यातनं आमच्यापर्यंत पोहोचलं, म्हणून मला खूप आनंद झाला. बहुत अच्छे. थँक्यू. वा. क्या बात है अभिजित, मस्त गायलास. अभिजित मैदानात उतरला तर अर्थातच मुकाबला 2 गुणांसाठीचा असणार आहे. त्यामुळे मी आता सरळ मंचावर बोलवणार आहे सावनीला. आदर्श. सावनी, मी खरं तर उभा राहिलो
एकाच गोष्टीसाठी की तू दोन्ही टेक्स्चर्स सॉलिड गायलीस. थँक्यू. आणि ते कारण लाईव्ह गाताना खूप अवघड आहे, मला माहिती आहे. कारण आपल्याला एकीकडे सॉफ्ट आणि एक हिरोईनचा व्हॉइस म्हणतो आपण त्याला, तो पण मेंटेन करायचा आहे. आणि तिकडे तुला एक गावरान बाजाचा आवाज आणि तो त्या पिचचा आवाज, तोही तुला फोर्सफुली गायचा आहे आणि परत लगेच तो कंट्रोल गायचा आहे. त्यामुळे ते करणं खूप अवघड आहे. सावनी, आवाज वाढव. थँक्यू सो मच. राहुल दादा, मी पहिलं तर ह्यानी तुझं खूप कौतुक केलंय, मलाही खूप तुझं गाणं आवडलं. पण मी मुद्दामून उभा राहून मी आज कोरसला अप्लॉज देणार आहे, कारण इतका चांगला कोरस संगीत सम्राटच्या दुसऱ्या पर्वामध्ये मी ऐकलेला नाहीये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर तुम्ही गायला. वा. सावनी, मी तुझं अभिनंदन करतो, कारण मी पहिल्यांदा तुला फुल थ्रोटेड ओपन गाताना ऐकलं आणि मला तुला मनापासून सांगावं असं वाटतं की ही सावनी मला ऐकायला खूप आवडेल. खूप छान टेक्स्चर आहे तुझ्या आवाजाचं, तू ते वापरायला पाहिजेस. ओव्हरऑल परफॉर्मन्स मला खूप जास्ती आवडला तुझा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनचे परफॉर्मन्स झालेले आहेत आणि आता आपण वळणार आहोत रिझल्टकडे. आम्हाला दोघांना प्रश्न पडला की आता काय करायचं. एकच करायचं, नादमधुर सह्याद्री आणि लयदार मराठवाडा दोघांनाही 2-2 गुण मिळत आहेत. महाराष्ट्राची लोकधारा असा आपला या आठवड्याचा विषय आहे. या लोकधारेला आणखीन समृद्ध करणारे खूप सारे गायक भूतकाळात होऊन गेलेत, हयात आहेत आणि संगीत सम्राटच्या मंचावरून भविष्यातही महाराष्ट्राला मिळतीलच. आपण भाग्यवान आहोत की लोकसंगीतातला असाच एक बुलंद आवाज आज आपल्यामध्ये आहे आणि ज्याच्या गाण्याशिवाय हा एपिसोड पूर्ण होऊच शकत नाही, असा आपल्या सगळ्यांचा लाडका आदर्श शिंदे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आदर्श, प्लीज आमच्यासाठी एक गाणं. चला.
क्या बात आहे आदर्श. तुझ्या गाण्यातून नेहमीच सगळ्यांना ऊर्जा आणि अशी एक वेगळी एनर्जी मिळत असते आणि ती आजही दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि आता जी इथे येणार आहे तिच्या आवाजातच एक अदा आहे, एक जादू आहे. लावणी असो किंवा भक्तिगीत असो, कोळी गीत असो, तिचा आवाज अगदी सहज आपलं मन मोहून टाकतो. आणि आजची आपली थीमच आहे महाराष्ट्राची लोकधारा. आणि आज आपण तिच्या आवाजात ऐकणार आहोत एक फक्कड गवळण. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लयदार मराठवाड्यातून दुहिताचं. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली. जसा ॲक्वागार्ड आहे पाण्याचा डॉक्टर, तसे आपले जजेस आहेत सुरांचे एक्सपर्ट्स. त्यांनाच विचारूयात आपण की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. तुझ्या आवाजामध्ये एक इनहेरंट एक्सप्रेशन आहे, ते कुठेतरी मला थोडंसं कमी वाटत होतं. पण तू जशी शेवटच्या म्हणजे शेवटचं कडवं आणि त्याच्यानंतर तू परत साईन क्रॉस म्हणायला लागलीस ना, तेव्हा इतका आवाज तुझा खुलला, इतकाच प्रत्येक जागा अप्रतिम येत होती, एक्सप्रेशन सुंदर येत होतं. सगळ्या गोष्टी होत्या ना त्या आम्हाला जी दुहिता माहिती आहे किंवा आम्हाला ऐकण्याची सवय आहे तशी ऐकायला मिळाली. ऑल द बेस्ट. आदर्श. दुहिता,
सगळ्यात आधी तुला थँक्यू म्हणेन मी की तू ही गवळण गायलीस. ही गवळण माझे काका सूर्यकांत शिंदे यांनी गायलेली आहे. ती माझी सगळ्यात आवडती गवळण जर कुठली असेल तर ही मी म्हणू शकतो की ही माझी आवडती गवळण आहे. माझ्या काकांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि मला अजूनही आठवतं आहे की ते आता नाही आहेत आपल्यात. खूप कमी वय असतानाच ते 29 वगैरे होते, गेले ते. पण त्यांची आठवण आली आज तुझ्या या परफॉर्मन्सनंतर आणि आज खूप बरं वाटलं की तू छान गायलीस. ही गवळण ऐकायला आपल्याला वाटते पण खूप एक्सप्रेसिव्ह आहे. एक्सप्रेशन अजून छान होऊ शकले असते पण तू छान गायलीस. अप्रतिम. तू म्हणतेस की आवाज तुझा थकलेला आहे आणि बसलेला आहे, तर त्यातही तू खूप चांगला प्रयत्न केला आहेस आणि हॅट्स ऑफ की तू आवाज बरा नसतानाही चांगला अटेम्प्ट केलंस. थँक्यू. हा बँड म्हणजे नादमधुर सह्याद्रीची शान आहे आणि ते साथ घालणार आहेत कलेच्या दैवताला म्हणजेच नटराजाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात 4M या बँडचं. मस्त झाला परफॉर्मन्स आणि आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. राहुल दादा. 4M बँड सुरुवातीला जो गिटारचा तो पीस वाजवलास ना,
त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडासा टेंटेटिव्ह झाला तो पीस. मला ड्रमचा सुरुवातीचा तुझा ग्रूव्ह आणि तू छान इतका क्वांटाईज वाजवत होतास, मस्त वाजवत होतास. थँक्यू दादा. आणि फ्लूट तू त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स छान केल्यास, पण परत एकदा की तुझी फ्लूट वाजते पण ती त्या पद्धतीने गात नाही अजून. सो त्याच्यावरती तुला खूप काम करायला लागेल. अदरवाईज ॲज अ होल परफॉर्मन्स तुमचा छान झाला आणि इम्प्रेसिव्ह होता. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श दादाने खूप स्पष्ट सांगितले सगळ्या गोष्टी. पण मला गिटारचा तुझा जो पहिला पार्ट होता, जिथून खरं गाणं सुरू होतं, तिथून तो रिदम सुरू होतो, मला तुझं अभिनंदन करायचं आहे. कारण तो ओरिजिनल हार्पवर वाजलेला पीस आहे आणि तो कीबोर्डवर वाजवणं खूप सोपं आहे. तोच गिटारवर वाजवणं खूप अवघड आहे. त्यामुळे काही तुझे नोट्स म्यूट झाले, पण मी इमॅजिन केलं की अरे गिटारवर हे वाजवणं सोपं नाही आहे. त्यामुळे मी तुझं खरं तर अभिनंदन करेन. तुम्ही नेहमी छान करता आणि आजही तुमचा प्रयत्न कडक होता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू दादा. कोणाला मिळणार आहे तो बहुमूल्य गुण? दोन्ही टीम्सपैकी आम्हा दोघांनाही ज्यांचा परफॉर्मन्स उजवा वाटला ती टीम आहे लयदार मराठवाडा, म्हणजेच अभिजितची टीम. अभिनंदन दुहिता, लयदार मराठवाडा. विश यू ऑल द बेस्ट फॉर इट. थँक्यू. कणखर आणि राकट भूमी नांगरून परिश्रमांची पेरणी करून समृद्ध महाराष्ट्राची रचना करणाऱ्या शेतकरी बांधवांना मानवंदना द्यायला आता मी बोलवणार आहे लयदार मराठवाड्यातून संगीत वेरिएटला. जोरदार टाळ्या होतात.
आपण विचारूयात आदर्शला. मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. मला त्या गाण्यापेक्षा ना तुम्ही मधले काही फीलच करताय ना त्यात जास्त रस होता. अजून छान होऊ शकलं असतं. थँक्यू. राहुल दादा. संगीत व्हेरी इट 2-3 परफॉर्मन्सेस तुम्ही खूप कन्सिस्टंटली चांगलं गायलं आहे आणि चांगलं परफॉर्म केलेलं आहे. तसा मला आजचा वाटला नाही. तुमची मधली सरगम तेवढीच मला एक थोडीशी चांगली वाटली मुलींनी जे केलं. आणि मला बेस खूप आवडला. त्याने खूप छान सुंदर तो मध्ये फिलर्स वाजवत होता आणि तो घुसून वाजवत होता. त्याच्यानंतर तुमचं रिदम सेक्शन पण खूप चांगलं होतं. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एक ग्रुप म्हणून येता ना तेव्हा प्रत्येकाने खूप चांगलं जर परफॉर्म केलं, प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःचा भाग जर चांगला केला तरच तो अख्खा ग्रुप चांगला परफॉर्म करू शकतो. ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आणि आता मी इथे एका अशा वादकाला बोलवणार आहे ज्यांच्या वाद्यातच नाही तर ज्यांच्या परफॉर्मन्स मध्ये सुद्धा एक अर्थता आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नादमधुर सह्याद्रीतून लीलाधर पाटोळे यांचं. क्या बात आहे लीलाधरजी. आपण परीक्षकांना विचारू त्यांना कसं वाटतंय
आदर्श मला असं वाटतं की प्लेईंगकडे तेवढं तुझं लक्ष नव्हतं आज. कसं या गाण्याची मजा आहे. मुखड्यात इतकं सॉलिड वाटलं, ते शेत, गाव, बैल, घुंगरं ते सगळं दिसत होतं. पण अंतरानंतर मित्र काय होतं, कुठे कुठे ना आपण त्या गाण्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि तुझं मला गेल्या वेळेला पण मी तुला म्हटलेलं की तू इथे राहा, गाण्यात राहा. ऑल द बेस्ट. राहुल दादा नेहमीचा लीलाधर कुठे गेला असं पहिल्यापासून मला वाटत होतं. तुझी नेहमी सगळी गाणी थेट येऊन इथे आरपार जातात, म्हणजे नुसती नाही, इथे नुसती येऊन धडकत नाही, ती पूर्ण आरपार करून जातात. पण गेल्याही वेळेला मला तेच जाणवलं आणि आत्ताही मला तेच जाणवते. तुझ्याकडनं अशी अपेक्षा अजिबात नाही आहे. हे गाणं वाईट झालं नाही, गाणं उत्तम झालं, पण जो लीलाधर आम्हाला माहिती आहे तो लीलाधर ह्या सगळ्या वाजवण्यात दिसला नाही. एवढंच, याचीच खंत आहे फक्त. शुभेच्छा. आणि आता वेळ झाली निकालाची, त्यामुळे मी इथे बोलवणार आहे जयेशला संगीत वेरिएट मधून. दोघांचेही परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि काय आहे रिझल्ट? मला अतिशय खूप दुःख होत आहे की हे सांगताना की नादमधुर सह्याद्री असेल किंवा लयदार मराठवाडा असेल, तुमच्या कॅप्टन्सनी खरोखर तुमच्यावरती खूप जास्ती लक्ष देण्याची गरज आहे. कारण तुम्हाला दोघांनाही एकही पॉईंट मिळणार नाही, दोघांनाही 0 पॉईंट मिळत आहेत. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. लयदार मराठवाडा आणि नादमधुर सह्याद्री या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. एक नजर आजच्या त्यांच्या स्कोरबोर्डवर. नादमधुर सह्याद्रीला मिळालेले 3 गुण आणि लयदार मराठवाड्याला मिळालेले 4 गुण. आणि अशा रीतीनं आपण आजच्या भागाच्या शेवटाकडे येऊन पोहोचलोय. उद्या असणार आहेत स्वरमय कोकण आणि सूरसास विदर्भ आमने सामने. स्पर्धकांचं लक्ष आहे संगीत सम्राटचा खिताब आणि जजेसचं बारकाईनं लक्ष आहे स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर. उद्याचा भाग चुकवू नका. बघत राहा कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को-पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, गल्फ 40+ आणि मुथूट फायनान्स. उद्या रात्री 9:30 वाजता फक्त झी वर.